कोल्हापुर में आज मराठकालीन शस्त्र प्रदर्शन का भव्य उद्घाटन हुआ। इस प्रदर्शन में लंदन के विक्टोरिया एंड अल्बर्ट संग्रहालय से लाई गई बगनक प्रमुख आकर्षण है। कार्यक्रम लक्ष्मी विलास पैलेस कस्बा बावड़ा में आयोजित किया गया, जहां सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार और सांसद शाहू महाराज ऑनलाइन मौजूद रहे। कोल्हापुर के पालक मंत्री प्रकाश अबिटकर, जिलाधिकारी और अन्य अधिकारी कार्यक्रम स्थल पर उपस्थित थे। अब कोल्हापुरकर इन अद्भुत बाघनखों को नजदीक से देख सकते हैं और मराठा शौर्य गाथा का अनुभव ले सकते हैं। प्रदर्शनाच्या उद्घाटनाची प्रशासनाकडून देखील तयारी केली जात होती। आज अखेर उद्घाटन झाले आहे। अशा पद्धतीचं माहोल बघितलाय। शिवशस्त्र शौर्य गाथा या प्रदर्शनाचं उद्घाटन आहे। त्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामधला एक महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची वाघनख आणि अफजल खानाच्या वधासाठी आणि तो एक इतिहासातला महत्त्वपूर्ण भाग आहे। ती वाघनख आज कोल्हापुरात येत आहेत। राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मभूमीमध्ये आणि कर्मभूमीमध्ये या प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे। याचा पुढच्या 8 महिन्यांमध्ये इथल्या सर्व नागरिकांना, तरुणांना, नवीन पिढीला खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे। त्या आजच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी पहिल्यांदा शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि या 8 महिन्यांमध्ये या संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा जगासमोर आणण्यामध्ये एक महत्त्वपूर्ण कामगिरी करण्यामध्ये महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या पुढाकाराबद्दल सुद्धा या खात्याचे मंत्री सन्माननीय आशिष शेलार साहेबांचे मी मनापासून अभिनंदन करतो। उद्घाटनाचा फक्त फारच म्हणायचं का, कारण ज्या पद्धतीचा माहोल आणि निरुत्साह या विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये दिसला आणि नियोजनाचा अभाव दिसला, कसं बघताय? विशेषतः कोल्हापूरकरांना निमंत्रणच त्यांनी दिलेलं नाही, मीडियाला तर कुठं दिलंय? आज या सगळ्याची औपचारिक सुरुवात झालेली आहे। पुढच्या 8 महिन्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामाचा, विचाराचा, प्रेरणेचा जागर आपण करणार आहोत। इतके कार्यक्रम होतील की त्या सगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून जसं ही नगरी ही शाहूमय होते तशाच पद्धतीने शिवमय होईल अशा पद्धतीचं काम आपण करणार आहोत। त्याचा आराखडा जिल्हाधिकारी पुढच्या सोमवारी जाहीर करतील आणि त्या माध्यमातून सगळ्या लोकांना, कारण हे वाघनख हा इतिहास आहे, हा मराठ्यांच्या स्वाभिमानाचा, अभिमानाचा अशा पद्धतीचा हा संपूर्ण ठेवा आहे। त्यामुळे याचा खूप चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीचं जे नियोजन आहे ते नियोजन आपल्या जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे। त्याचा आराखडा सुद्धा सोमवारी होईल डिक्लेअर आणि त्याप्रमाणे आज फक्त औपचारिकता आहे। आचारसंहिता बाकीच्या सगळ्या कामकाजामुळे हे आपण सगळ्यांनी सुरुवात केली। बाकी कार्यक्रम तर आपल्याला सगळ्याच पद्धतीने आपल्याला दिला जाईल। त्यांना प्रॅक्टिकल सोडून या ठिकाणी कोल्हापूरकरांना उत्सुकता होती, त्यांना बोलवलं नाही, मात्र दुसऱ्या बाजूला प्रॅक्टिकल सोडून विद्यार्थ्यांना या ठिकाणी जबरदस्तीने बसवलं असं नाही आहे। माझी तुम्हाला विनंती आहे की आजच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं वाघनख कोल्हापुरात आले, त्यामुळे याचा 8 महिन्यांमध्ये ज्या पद्धतीचा प्रोग्राम आहे तो प्रोग्राम ठरवून आपण काम करतोय। सोमवारी याच्याबद्दलची अधिकृतरित्या कार्यक्रम पत्रिका सुद्धा जाहीर केली जाईल, ज्याचा उल्लेख आदरणीय आशिष शेलार साहेबांनी सांगितलं की कशा पद्धतीने या संपूर्ण वाघनखांच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येक घराघरात आणि प्रत्येक माणसाच्या मनामनात पोहोचला पाहिजे, त्यासाठीचा प्रोग्राम आपण तयार केलेला आहे। सोमवारपासून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल। आजचा हा जो काही कार्यक्रम आहे हा औपचारिक होता, कारण मंत्री महोदय सुद्धा ऑनलाईन होते, त्यामुळे साहजिकच आजचा कार्यक्रम याच्यापेक्षा सुद्धा इथून पुढचा जो 8 महिने आमच्याकडे आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून वाघनख, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्या निमित्तानं ही खूप चांगल्या पद्धतीने स्वराज्याची प्रेरणा आम्ही सर्व सामान्य माणसांपर्यंत पोहोचवणार। छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व कार्यक्रम लोकोत्सव व्हावेत यासाठी कार्यक्रम औपचारिक असला तरी काही महिन्यापूर्वी ताराराणी जयंतीच्या निमित्तानं देखील याच विभागाने कार्यक्रम शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी घेतला होता। त्या ठिकाणी देखील यापेक्षा वेगळी परिस्थिती काही नव्हती। कसं मग सांस्कृतिक विभाग काम करतोय, म्हणजे अधिकारी काय नेमकं त्यांची मानसिकता काय दिसते? आता तक्रार त्याबाबत देखील एका पदाधिकाऱ्यांनी तुमच्याकडे केली, त्याच अधिकाऱ्यांनी या सगळ्या कामामध्ये ज्या पद्धतीने आपण जर अधिकाऱ्यांबद्दल तक्रारी असतील तर निश्चितपणे त्याच्याबद्दलची दुरुस्ती करण्याबद्दल आम्ही सूचना करू, त्याच्यावरती कारवाई करू। अपेक्षित असंच आहे की या सगळ्याचा जो इतिहासाचा ठेवा आहे तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यासाठी उदासीनता नाही, प्रचंड उत्साह असला पाहिजे। जर याच्यामध्ये कोण अशा पद्धतीने काम करत असेल तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई करण्याबद्दल आम्ही सन्माननीय मंत्री महोदयांच्या सुद्धा निदर्शनास आणू। पण ज्या पद्धतीने नाव घेऊन ज्याचे कारभार केला होता, परंतु माहितीचे 10 आमदार असताना एकही लोकप्रतिनिधी मी तेच आपल्याला सांगतोय की आजचा कार्यक्रम ही औपचारिकता होती। अजून 8 महिन्याचा जो काही प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये एकापेक्षा एक असे कार्यक्रम होतील की ज्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्याचा विचाराचा जागर, कर्तृत्वाचा जागर पोहोचवणार आहोत। त्या सगळ्यांमध्ये 10 आमदार नाही तर या जिल्ह्यातले 36 लाख 40 लाख सगळे नागरिक सहभागी होतील अशा पद्धतीचा लोकोत्सव आपण करणार आहोत। त्याची कार्यक्रम पत्रिका सुद्धा सोमवारी आपल्याला दिली जाईल आणि प्रत्यक्षामध्ये सर्वच लोक त्याच्यामध्ये कशा पद्धतीने सहभागी होतील ते आपण पाहालच। चला, थँक्यू।